अजितदादांनी जो काही इथला सगळा गट तिकडं नेला तो विकासाच्या मुद्द्यावर, की हडपसरचे जे मुद्दे आहेत विकासाचे ते नेमके काय, काल काय होते, आज काय आहेत आणि उद्या काय असते. महाराष्ट्राला काय मिळालं हा इथं मोठी शोकांतिकाच आहे. या 5 वर्षात त्यांना एक सिंगल नवीन प्रकल्प या हडपसर विधानसभा मतदारसंघात आणता आला. तुम्ही सत्तेच्या मागे जाता, सत्तेसाठी काही कॉम्प्रोमाइज करता, तर हडपसरचे प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे या आमदारांनी नेमकी काय दिवे लावले. एक मुद्दा कायम चर्चेला आला की अजितदादांनी जो काही इथला सगळा गट तिकडं नेला तो विकासाच्या मुद्द्यावर नेला आणि विकासाच्या मुद्द्यावरती चेतन तुपे पाटील सुद्धा अजितदादांसोबत गेले. आता काय फरक पडलाय किंवा कुठले विकासाचे मुद्दे हडपसर या विधानसभेचे आहेत त्याच्यावर जर तुम्ही प्रकाश टाकला तर बरं होईल. हडपसरकरांनाही कळेल की हडपसरचे जे मुद्दे आहेत विकासाचे ते नेमके काय, काल काय होते, आज काय आहेत आणि उद्या काय असतील. हे बघा, अजितदादांना तिकडे जाऊन आता मला वाटतं आज 3 तारीख आहे, कालच्या 2 तारखेला 16 महिने पूर्ण झालेत. ह्या 16 महिन्यात अजितदादांनी पुण्यासाठी नवीन एक काहीतरी दिलंय, जे अजितदादा सत्तेसाठी जर तिकडे गेले असेल की सत्तेतून सगळं काय होऊ शकतं असं त्यांचा एक पुन्हाच नाही का मोठा दावा आहे. तर त्यांनी दाखवून द्यावं की या मागच्या 16 महिन्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं, त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर या पुणे शहराला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं हा इथं मोठी शोकांतिकाच आहे. पण पुणे शहर, पुणे जिल्ह्याला काय मिळालं हे एकदा त्यांनी जाहीर करावं. कुठं इथं नाही का रिंग रोड मिळाला, इथं नाही का म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट मिळालं का, त्या ठिकाणी नव्याने नाही का काही नवीन प्रकल्प आले का, याचा एकदा खुलासा त्यांनी करावा. मग मी चेतन तुपे यांच्या संदर्भात सांगू इच्छितो. श्री चेतन तुपे हे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करून आता बसलेले आहे. म्हणजे त्यांना चुकून तो नका जनरली 5 वर्षाच्या आतमध्येच निवडणुका होतात, पण सध्या सत्तेची सगळी नाही का सारीपाट सगळा भाजपकडे आणि एकूणच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे असल्यामुळं त्यांना 5 वर्षापेक्षा जास्त अधिकार मिळाला. कारण गेल्या वर्षी 5 वर्षापूर्वी 24 ऑक्टोबरला मतमोजणी झालेली होती आणि त्या दिवशी निकाल जाहीर होऊन ते आमदार झाले होते. आता 24 ऑक्टोबर जाऊन सुद्धा 1 आठवडा पुढे आलेलो आपण आहोत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या 5 वर्षात त्यांना एक सिंगल नवीन प्रकल्प या हडपसर विधानसभा मतदारसंघात आणता आला आहे. केशवनगर, मांजरी, मुंढवा ते कात्रज संतोष नगरपर्यंत किंवा म्हणजे कोंडवा खुर्द, कोंडवा बुद्रुक, एका गावाने एका वॉर्डाने सांगायचं की श्री चेतन तुपे यांनी एक नवीन फ्लायओव्हर आणलाय, एक अंडरपास आणलाय, किंवा या ठिकाणी कुठेतरी नाही का STM टायरच्या रस्त्याचं काम चालू केलंय, किंवा या ठिकाणी नाही का मेट्रोचा एखादा नवीन नाही का रूट तयार करून आणलाय, किंवा या ठिकाणी मोनोरेल आणली. काय आणले ते एकदा तरी सांगावं. त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकल्पामध्ये जे काही नाही का 1-2चे नाही का इनॉग्रेशन झाले ते सुद्धा या मतदारसंघाचे माजी आमदार आणि आताचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर यांनी जी काही त्या काळामध्ये त्यांच्या बजेटमधून तरतूद केली होती आणि त्याचं भूमिपूजन करून कामकाज चालू केलं होतं, ते मधल्या काळात 2-3 वर्षावर त्याची उद्घाटन झाली. ते सुद्धा 2 प्रकल्प त्यांचं क्रेडिट हे योगेश अण्णांकडे जाईल, पण यांच्याकडे जाणार नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही सत्तेच्या मागे जाता, सत्तेसाठी काही कॉम्प्रोमाइज करता आणि त्या ठिकाणी नागरिकांना सांगता की बाबा तुमच्या भल्याकडे करता सांगतोय, तर हडपसरचे प्रश्न जैसे थे आहे. हडपसरची वाहतूक कोंडी ज्या हडपसरच्या नागरिकांना कायम आत्मविश्वास असायचा किंवा ते निर्भीडपणाने सांगायचे, डेक्कनला जायचं, डेक्कनमधल्या नागरिकांना सांगायचे की बरोबर पुढच्या 25 मिनिटांमध्ये आम्ही तिथं आलो. त्याच हडपसरमधल्या नागरिकांना किंवा कोंडव्यातल्या नागरिकांना 1.25 तास लागतो डेक्कनला जायला. ही परिस्थिती आहे. या ठिकाणी खराडीच्या ब्रिजवरून, खराडी मुंडव्याच्या ब्रिजवरून हडपसर गावामध्ये यायला कधी कधी 50 मिनिट किंवा नाही का 70 मिनिट लागतात. त्यामुळे या आमदारांनी नेमकी काय दिवे लावलेत हे सुद्धा हडपसरची जनता जाणून आहे. पाण्याची टंचाई, जे हडपसर गाव, जे मुंढवा गाव या ठिकाणी, म्हणजे आता हे मी का मुद्दाम सांगतोय, तिथल्या नगरसेवकांनी खूप छान कामकाज केलं होतं, पण मग आता महापालिकेच्या निवडणुकीला म्हणजे महापालिकेत नगरसेवक नसलेला आता 2.5 वर्ष झाली. मग ती जबाबदारी कोणाची आहे? जे सत्ताधारी पक्षाचे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यांची आहे, कारण नगरसेवकच नाहीत. राज्य शासनाचा अधिकृत प्रतिनिधी, प्रशासक तथा महापालिका आयुक्त या महापालिकेत आहे. पूर्वी विक्रम कुमार होते, आता श्री राजेंद्र भोसले. त्यांच्याकडून काम करण्याची धमक नाही का सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून चेतन तुपेंकडे असायला हवी होती. पण ज्या गावांचा नका समावेश 1950 साली या शहरामध्ये झाला, महानगरपालिकेत झाला, अशा म्हणजे गावांमध्ये ज्यांना आज नका या शहर म्हणजे महापालिकेत जाऊन तब्बल नका 74 वर्ष झाले, तिथं आज सुद्धा पाणी टंचाई. 2.5-3 वर्ष फ्री हँड मिळालं होतं ना यांना, की तिथं नगरसेवकच नाही, कोणी महापौर नाही, कोणी नाही का स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही, कोणी सभागृह नेता नाही. आमदारांनी महापालिकेच्या आयुक्ताला आणि प्रशासकाला सांगायचं, राज्य शासनाकडून बसून कामकाज करून घ्यायचे. पण जर इथला आजही हडपसरचा पाण्याचा प्रश्न मिटला नसेल,
आजही जर सगळ्या मोठ्या सोसायट्यांना टँकरनी पाणी पुरवठा करावा लागत असेल, आजही छोट्या मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये टँकरनी पाणी पुरवठा होत असेल, तर या आमदारांना आपण मतदान करायचं का याचा विचार या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या मांजरी, मुंडवा, केशवनगर ते कात्रजपर्यंत नागरिकांनी करून ठेवलेला हा विषय आहे.